बराच काळ अलंकापुरात त्या ठिकाणी राहिले आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज चांगदेव महाराजांना तिथे समाधी उत्थान झाल्यानंतर कळालं की एकही प्रेत दिसत नाही. मी जागा झाल्यानंतर अनेक प्रेत त्या ठिकाणी समोर असतात, आज एकही प्रेत मला दिसत नाही. झालं काय? कोणीतरी सांगितलं 4 भावंड आले होते. सगळ्यात धाकटी एक चिमुरडी मुलगी होती 7 वर्षाची. तिनं त्या ठिकाणी एक कुत्र्याचं हाड हातात घेतलं आणि सगळ्या प्रेतांवरून फिरून फेकून दिल्याबरोबर सगळी प्रेत जिवंत झाली. कुत्राही जिवंत होऊन पळाला. चांगदेव महाराजांना कळालं मी 1400 वर्ष जगलो, पण आजपर्यंत मला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोणाला जिवंत करता आलं नाही. तपसामर्थ्यानं त्या ठिकाणी डोळे उघडल्यावर लोक जिवंत होत असतील, पण 100 वर्षाची तपश्चर्या त्याला लागत होती. पण हे काही सामान्य नाहीत, हे सहजच त्या ठिकाणी प्रेत जिवंत करणारे आहेत. म्हणून विचार मनात आला, कोण असतील, कसे असतील, कुठून आले होते, चौकशी करा. एक वाटसरू त्या ठिकाणी आला आणि त्यानं सांगायला सुरुवात केली, महाराज ते पैठणवरून त्या ठिकाणी आले होते आणि पैठणमध्ये त्यांनी असा चमत्कार केला. चांगदेव महाराजांना ते खरं वाटे ना. चांगदेव महाराज मोठे तपस्वी आहेत महाराज. त्यांचा जन्म आपण काल पाहिलं, नारायणडोहला झाला. इथे आपल्या जवळ आहे नारायणडोह, तिथे जन्म झाला. त्यांचा यज्ञोपवीत संस्कार आदी करून त्या ठिकाणी मरुद्गण आहेत महाराज, इंद्राचे भाऊ आहेत ते मरुद्गण. आणि ते त्या ठिकाणी महाराज ऐश्वर्य भोगण्याकरिताच आले होते. त्यांचं विलक्षण असणारं ऐश्वर्य आहे. ज्या गुरुकडे जातील आणि त्या गुरुकडून सगळं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. ततक्किम 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 ततक्किम, पुढे काय सांगा, सगळं ज्ञान त्या ठिकाणी आत्मसात करो. त्या गुरुनं म्हणावं बस माझं ज्ञान संपलं, दुसरे बघा. पुढच्या गुरुकडे जावं. अनेक प्रकारानं त्या ठिकाणी गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं. आता काशीला जावं असं वाटलं योग साधना करण्याकरिता. म्हणून काशीला गेले आणि काशीमध्ये जाऊन त्या ठिकाणी महाराज एक मोठी योगी एका गुहेमध्ये त्या ठिकाणी बसले होते 1000 वर्षांपासून. त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता गुहेत प्रवेश केला. त्या योग्यानं त्या ठिकाणी चांगदेव महाराजांना पाहिलं, त्यांना उपदेश केला आणि समाधी लावण्याची विद्या शिकवली आणि समाधी अशा पद्धतीनं प्राप्त होऊ लागली. 1400 वर्ष त्या ठिकाणी जगले. 1400 वर्ष वैभवात जगले, आनंदात जगले. आणि आता त्या ठिकाणी महाराज संतांची भेट होणार आहे. आतापर्यंत जगले खरे, आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं फक्त. खरं ज्ञान तर ते आहे, मी आत्मा ब्रह्मरूप आहे, हा जो बोध आहे हा खरा अपरोक्ष दृढ बोध आहे महाराज. पण तो बोध प्राप्त झाला नव्हता. म्हणून आत्म्याचं त्या ठिकाणी महाराज परिच्छिन्नत्व तेवढंच कळत होतं. आत्मा परिच्छिन्न वाटत होता. व्यापक आत्मा आहे पण परिच्छिन्न वाटत होता. ब्रह्माचं त्या ठिकाणी महाराज व्यापकत्व कळालं नव्हतं. ते परोक्ष आहे आणि मी परिच्छिन्न आहे असं वाटत होतं. पण आता मात्र त्या ठिकाणी ती वेळ आली, खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी कळाल्या. पैठणातून निरोप त्या ठिकाणी आला की खरोखर रेडा बोलवलेला आहे. मग म्हणले आपल्याला त्यांना भेटायला जायचं अलंकापुराला. पण भेटायला जाण्याच्या आधी आपण त्यांना निरोप दिला पाहिजे, आम्ही भेटायला येतोय. मग घाईघाई हातात त्या ठिकाणी कागद घेतला आणि पत्र लिहायला सुरुवात केली. कोऱ्या कागदावर पत्र लिहायचं होतं. आता काय लिहावं? 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आहेत आणि 14 वर्षाचे ज्ञानोबर आहेत. मग असं असताना त्या ठिकाणी पत्र लिहायला सुरुवात केली. काय लिहावं पत्रात? चिरंजीव असं लिहायला पाहिजे ना 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांनी. पण चिरंजीव कसं लिहावं? आपल्यापेक्षा अधिकार मोठा आहे. मग तीर्थस्वरूप पत्र. आता कोणी पत्र लिहित नाही ना, पत्र फार कमी झाले. पण पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी सन विवी असं काही साष्टांग नमस्कार काही होतं ना, विनंती विशेष असं लिहिलं जात होतं. तीर्थस्वरूप असं लिहिलं जात होतं. पण तीर्थस्वरूप लिहावं ते कसं लिहावं? आपल्यापेक्षा लहान आहे. चिरंजीवही लिहिता येणार आणि तीर्थस्वरूपही लिहिता येणार. काय लिहायचं? प्रश्नच पडला. सगळे शिष्य तोंडाकडे पाहू लागले. गुरुजी काय झालं? गुरुजींना म्हणताच येईना मला काहीच लिहिता येत नाही म्हणून. आता काय करावं? मग गुरुजींनी युक्ती लढवली. ते म्हणले असं आहे, ते जर एवढी सिद्धाई दाखवत असतील तर त्यांना आपलं मनोगत आपोआप कळेल. मग काहीच न लिहिता आपण कोरं पत्र पाठवू आणि त्या पत्राला पाहून ते आपोआप समजून घेतील आपल्या अंतकरणातलं. ते जर खरंच सिद्ध असतील तर कोरंच पत्र पाठवून दिलं. 4 भावंड त्या ठिकाणी अलंकापुरात राहत होते. आता गावातला वाद मिटून गेला होता. सगळे आनंदानं त्या ठिकाणी ज्ञानोबराय आदी करून भावंडांना स्वीकारून त्यांची सेवा करत होते. सिद्धपंतांनाही आनंद झाला होता. रोज त्या ठिकाणी सकाळी उठावं,
सगळं त्या ठिकाणी आपलं नित्यकर्म आटोपून एका भिंतीवर जाऊन बसावं, मातीची भिंत, त्या भिंतीवर जाऊन बसावं. कोवळ्या उन्हात त्या ठिकाणी एक दिवशी बसलेले असताना मुक्ताईच्या मुखातून सहजच शब्द बाहेर पडले, निवृत्ती दादा, मला असं वाटतं ही भिंत अशीच उंच आकाशात उडत जावी. फक्त वाटलं मुक्ताईला, त्याला बराच काळ लोटला. त्याच्यावर हा चांगदेवांचा शिष्य त्या ठिकाणी पत्र घेऊन आला आणि पत्र त्या ठिकाणी दिलं महाराज निवृत्ती दादांच्या हातावर. ते पत्र त्या ठिकाणी पाहिलं आणि पत्र त्या ठिकाणी उघडून पाहिल्याबरोबर ते कोरच दिसलं. ज्ञानोबरायांच्या हातात दिलं. ज्ञानोबरायांनी पाहिलं कोरच आहे. सोपान काकांच्या हातात आलं, त्यांनी पाहिलं कोरच आहे. कोणी काही बोललं नाही. एवढे मोठे योगी 1400 वर्षांचे चांगदेव, कसं काय बोलावं, काही कोणी बोललं नाही. मुक्ताईच्या हातात पडलं. मुक्ताईनं पत्र मागं पुढं करून पाहिलं, मागून पुढून कोर. ते कोरं पत्र पाहिल्यानंतर तिच्या मुखातून सहजच शब्द बाहेर पडले. निवृत्ती दादांकडे पाहू लागली आणि म्हणू लागली, दादा, अरे हा 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला की रे. अगो मुक्ती, असं बोलू नये, मोठ्या माणसांकरता असं बोलतात का? नाहीतर काय, कोराच आहे बघ, पत्र कोरच पाठवलंय. अहो ते संत हृदयाचे आहेत ना, त्यांच्या मुखातून काय शब्द बाहेर आले माहिती आहे? अगं मुक्ते, ते कोरच चांगलं. बऱ्याच वेळेला गेचमिड केलेल्या कागदापेक्षा कोरा कागद चांगला. खाडाखोड केलेल्या कागदावर परत काही लिहिता येत नाही, गिचमिड केलेल्या कागदावर परत काही लिहिता येत नाही. कोरा कागद असेल तर त्याच्यावर काहीतरी लिहिता तरी येईल. केवढा मोठा भाव. नाव नाही ठेवलं, वाईट नाही बोलले, प्रताडना नाही केली, कठीण शब्दात त्या ठिकाणी बोलले नाहीत, तर त्याचाही आदर केला. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं, असं करा, ज्ञानोबरायांना सांगितलं, हे पत्र त्या ठिकाणी घ्या आणि याच्यावर चांगदेव महाराजांना उपदेश करून पाठवा. ज्ञानोबरायांनी त्या कोऱ्या कागदावर 65 ओव्या लिहिल्या. 65. त्या 65 ओव्यांना चांगदेव 65 असं नाव पडलं. त्यातली पहिली ओवी आहे, स्वस्तिश्री वटेशू, जो लपवणी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रगटला करे. असं लिहिलं, स्वस्तिश्री वटेशू, हे वटेशा तुझं कल्याण असो. 14 वर्षाच्या ज्ञानोबरांनी 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद कोणी कोणाला द्यायचा असतो? जो वयानं त्या ठिकाणी जास्त आहे, अधिकारानं जास्त आहे, त्यांना आशीर्वाद द्यावा. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे आहेत, ज्ञानोबा 14 वर्षाचे. कसा आशीर्वाद दिला आपण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कधीतरी पाहिलं ना महाराज. वृद्धांचे प्रकार, वयोवृद्ध, वर्णवृद्ध, आश्रमवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, असे वृद्ध आहेत. ज्ञानोबा ज्ञानवृद्ध आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद लिहिला. चांगदेव महाराजांपर्यंत त्या ठिकाणी पत्र पोहोचलं. ते पत्र वाचलं पण पत्रातला भाव कळेना. तो भाव कळण्या इतपत त्या ठिकाणी स्थिती तयार झाली नव्हती. पण भाग्य उदयाला आलं होतं. चला म्हणे भेटायला जाऊया. भेटायला येण्याकरिता त्या ठिकाणी निघाले, पण आपण सिद्ध आहोत. आणि असं त्या ठिकाणी उगीच कसंही भेटायला का जावं, ते पण त्या ठिकाणी अप्रतिम शक्ती संपन्न आहेत. विलक्षणत्वानं त्या ठिकाणी भेटायला गेलं पाहिजे. कसं भेटायला जावं? आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज निळोबराय वर्णन करून सांगतात, सगळ्या शिष्यगणांना वाघावर बसवलं. वाघावर त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी सर्पाचे चाबूक दिले. आणि मग त्या ठिकाणी महाराज निघाले सर्वजण. अनेक वाद्य वाजू लागले, थाट माट त्या ठिकाणी होऊ लागला. मजल दर मजल करत प्रवास करत करत अलंकापुराच्या दिशेने त्या ठिकाणी जाऊ लागले. चांगदेव महाराज स्वतः हत्तीवर बसलेले आहेत असं निळोबरायांनी वर्णन केलंय. आपण बऱ्याच वेळेला ऐकलं वाघावर बसून आले. अहो एवढा मोठा प्रवास आहे, कधी वाघावर बसत असतील, कधी हत्तीवर बसत असतील, त्यांचं सामर्थ्य आहे. वाघावर बसून सगळी मंडळी समोरून आली. सर्प त्या ठिकाणी आणले, नकली नव्हते, खरे साप होते. हातात घेऊन सर्पाचे चाबूक करून त्या ठिकाणी निघाले होते. आणि अलंकापुराच्या जवळ त्या ठिकाणी त्यांचा तो सगळाच्या सगळा लवाजमा आला. निरोप आला भावंडांना. चांगदेव महाराज भेटण्याकरिता आले आणि असे सहज चालत आले नाहीत, त्यांची सिद्धाई घेऊन आलेले आहेत. ते वाघावर हत्तीवर त्या ठिकाणी बसून सर्वची सर्व त्या ठिकाणी त्यांचं मंडळ घेऊन आलेले आहेत. आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे, पण त्याच तोलामोलानं सामोरं जाणं गरजेचं आहे. कसं सामोरं जावं? त्याच भिंतीवर बसले होते महाराज सकाळचं ऊन घेत. चमत्कार झाला. आणि मग मात्र निवृत्तीदादांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आपणही भेटायला गेलं पाहिजे. ज्ञाना,
अरे मुक्ताईची अशी पण इच्छा होती ही भिंत आकाशात त्या ठिकाणी उडावी आणि या भिंतीवर त्या ठिकाणी बसून जर आपण गेलं तर किती चांगलं होईल नाही. ज्ञानोबरायांच्या मुखातून सहजच शब्द निघाले भिंतीकडे त्या ठिकाणी पाहून, चल ग आपल्याला चांगदेव महाराजांना भेटायला जायचंय. भिंतीला म्हटले, असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज गडगड 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 आवाज झाला. ती भिंत त्या ठिकाणी हलू लागली, सरळ सरळ त्या ठिकाणी फरफटत निघाली, असं नाही उंच आकाशात त्या ठिकाणी उडू लागली. ती भिंत आकाश मार्गाने येऊ लागली. चारही भावंड त्या भिंतीवर बसलेले आहेत. चांगदेव महाराज समोरून येत आहेत, पाहतायत तर काय भिंतीवर बसून आलेले आहेत. माझ्या सामर्थ्य आहे, मी त्या ठिकाणी जिवंत असणाऱ्या प्राण्यांचं मोहन करून त्यांना त्या ठिकाणी आपलंसं करून आलेलो आहे. पण निर्जीव असणारी भिंत चालवण्याचं सामर्थ्य यांच्यात आहे. घाईघाईनं हत्तीवरून खाली उडी मारली आणि साष्टांग प्रणिपात करत त्या ठिकाणी महाराज नमस्ते नमस्ते प्रभो, नमस्ते नमस्ते प्रभो, साष्टांग प्रणिपात करत करत त्या ठिकाणी गडबडत गडबडत लोटांगण घालीत ज्ञानोबरायांच्या समोर भावंडांच्या समोर चांगदेव महाराज येऊ लागले. भिंत त्या ठिकाणी हळुवारपणे थांबलेली आहे. भावंड घाईघाईनं त्या ठिकाणी समोर आलेले आहेत आणि विश्रांती वड सर्वांना माहिती आहे. आळंदीजवळ त्या ठिकाणी आहे महाराज विश्रांती वड. या विश्रांती वडाजवळ त्या ठिकाणी भेट झाली. पुन्हा पुन्हा दंडवत करतायत, पुन्हा पुन्हा प्रणाम करतायत, पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत त्या ठिकाणी घालतायत. महाराज केवढा आनंद झाला, माझं भाग्य उदयाला आलं, मला संत त्या ठिकाणी भेटले, स्वागत सत्कार झाला. तिथे बराच वेळ विश्रांती केली आणि मग अलंकापुरात आले. सगळ्या पंचकृषीला चांगदेव महाराजांनी आमंत्रण दिलं. गावगावचे लोक त्या ठिकाणी येऊ लागले. मला गुरुपूजन त्या ठिकाणी करायचंय म्हणून त्या ठिकाणी भावंडांची पूजा करायला सुरुवात केली. मोठा अभिषेक त्या ठिकाणी अमृताभिषेक अशा पद्धतीने त्या ठिकाणी केला. अनेक त्या ठिकाणी पंक्ती उठवल्या, अन्नदान त्या ठिकाणी झालेलं आहे. निळोबरायांच्या अभंगांचे अर्थ लिहिण्याचा प्रसंग आला ना, त्यावेळेला त्याच्यात चांगदेव महाराजांचं चरित्र पूर्ण आहे महाराज निळोबरायांनी केलेलं. आता ते सार्थ झालेलं आहे, जेव्हा येईल तेव्हा तुम्ही बारकाईनं बघा त्याच्यात केवढं विलक्षणत्व आहे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज अनेक प्रकारानं अभिषेक होऊ लागला. ज्ञानोबरायांच्या मस्तकावर पगडी दिसते ना महाराज, पगडी ती पगडी पूर्वी बांधत नव्हते, चांगदेव महाराजांनी ती पगडी बांधली, अभिषेक करून सत्कार त्या ठिकाणी केला ना. आणि आता मात्र त्या ठिकाणी तिथेच वास्तव्य करू लागले चांगदेव महाराज. 65 ओव्यांचा अर्थ त्या ठिकाणी महाराज मुक्ताईनं समजावून सांगितला आणि चांगदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. पण केव्हा माहिती आहे, एक दिवशी त्या ठिकाणी मुक्ताई पर्णकुटी स्नान करत होती आणि स्नान करत असताना चांगदेव महाराज त्या ठिकाणी आतमध्ये गेले काहीतरी कामानिमित्त. पण ते लाजले. त्यानं म्हटलं अरे मुक्ताई स्नान करते आहे, घाईघाई त्या ठिकाणी परत फिरले. मुक्ताईच्या मुखातून शब्द बाहेर आले, हटमेल्या निगुऱ्या. काय म्हटले, निगुऱ्या. निगुरा शब्दाचा अर्थ होतो गुरुरहित असणारा निगुरा. म्हणजे त्याला गुरु नाही, एवढे गुरु केले 1400 वर्षात. पण निगुऱ्या म्हणते आहे मुक्ताई. का बरं निगुऱ्या म्हणते आहे, त्याचं कारण त्या ठिकाणी विचारलं. म्हणे तुला बोध नाही, तुला अजून स्त्री पुरुषातला भेद कळतो आहे, तुझी भेद दृष्टी आहे, सर्वात्मक भाव तुला प्राप्त झाला नाही. ही मुक्ताई मोठी विलक्षण आहे महाराज. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आहेत, पण आरे राहीतच बोलते हटमेल्या निगोऱ्या. आणि मग 65 ओव्यांचा अर्थ तिनं समजावून सांगितलं आणि चांगदेवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि छोट्याशा मुक्ताईनं त्या ठिकाणी महाराज शक्तिपात केला महाराज चांगदेव महाराजांवर. आणि काही क्षणात ज्ञान प्राप्त झालं, बोध अंतकरणात ठसावला. चांगदेव महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर आले, आजी जन्मालो चांगदेव म्हणे, 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 आजी जन्मालो चांगदेव म्हणे,
आज जन्मालो चांगदेव म्हणे 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 आज जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा 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 चांगदेव म्हणे आज जन्मालो 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 चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा छोटीशी चिमुरडी मुक्ता आणि तिने त्या चांगदेव महाराजांना उपदेश केला. महाराज केवढं विलक्षण चरित्र आहे. हेच तर त्यांचं दिव्यत्व आहे. हेच तर त्यांचं विलक्षणत्व आहे. चांगदेव महाराज तिथेच त्या ठिकाणी राहू लागले. चारही भावंडांची सेवा करू लागले. एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. सेवा घडली. त्यांचं भाग्यच उदयाला आलं. महाराज हे ठरलेलंच होतं. आदिशक्तीकडून त्या ठिकाणी चांगदेवांना उपदेश व्हायचा होता. कारण चांगदेव महाराज काही सामान्य नव्हते. आपण त्या ठिकाणी सामान्य माणसं त्यांना म्हणतो तो चांगदेव आला. जसं आपला मेहुणाच आहे. चांगदेव आला. अरे काय चांगदेव आला? ते चांगदेव महाराज आहेत. लोक कोणाला नावं ठेवतात महाराज. असं नाही. त्यांचं दिव्यत्व पाहिलं पाहिजे.